सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आणि शनिवारी मी दाखवलं होतं का शनिवारच्या दिवशी काहीही आपली तयारी झालेली नव्हती आणि आज बघू शकता तुम्ही आपलं घट बसून झालेलं आहे, घट बसवलं आहे। आणि 2 दिवस मी जेव्हा व्हिडिओ टाकले त्या एका व्हिडिओला फक्त 7 व्ह्यू आलेले, एकाला 20 व्ह्यू आलेले आणि या एका 20 व्ह्यूमधून मला तब्बल यूट्यूबने दिलेली आहे कमाई 2.5 रुपये, म्हणजे 2 रुपये आणि 50 पैसे माझी इन्कम झालेली आहे 20 व्ह्यूवर। तर विचार करा आपण पैसे किती कमवू शकतो यूट्यूबवरून। बरं, दुसरी गोष्ट म्हणजे मी काही यूट्यूबवरती व्हिडिओ टाकत नाही, बरेच दिवस झाले यूट्यूबवरती व्हिडिओ माझे टाकले जात नाही। कारण याचं असं आहे, दुर्गा हर्बल कंपनीसाठी मी काम करते आणि ही जी कंपनी आहे ही 12 ते 15 आजारांवरती काम करते। खास म्हणजे महिलांच्या आजारावरती काम करते। PCOD असेल, PCS असेल, गर्भाशयाचे आजार असेल, महिलांचं वजन वाढलं असेल, अशा गोष्टींवरती ही कंपनीचं हे जे औषध आहे हे काम करतं आणि खूप चांगला रिझल्ट देखील आहे। त्याच्यामुळे मला यूट्यूबवरती चॅनल मॉनिटाईज असूनसुद्धा मला व्हिडिओ टाकता येत नव्हते। त्याचं कारण हे एकच आहे का मी व्हिडिओ का टाकत नव्हते। चॅनल मॉनिटाईज होता, 2 पेमेंट आपण घेतलेले होते, 3रं यायचं बाकी होतं, तरी देखील मी व्हिडिओ टाकणं अचानक बंद केलं। कारण मला तिकडं लक्ष द्यायचं होतं, खूप काम असं भरपूर काम होतं कंपनीचं। त्याच्यामुळे मी तुम्हाला आता जवळून दाखवते देवी। त्याच्यामुळे आपण जे आहे यूट्यूबवरती व्हिडिओ टाकणं जे आहे ते बंद केलं होतं। आणि आत्ता मला असं वाटायला लागलं का आता थोडंसं 5-10 मिनटाचा व्हिडिओ टाकून आपण आपली यूट्यूबचं काम जे आहे ते चालू करावं। कारण शेवटी चॅनल मॉनिटाईज झालेला आहे, मॉनिटाईज झालेला चॅनल हा कधी पण चांगला असतो, त्याच्यावर जर व्हिडिओ टाकले नाही तर डिमॉनिटाईज होऊ शकतो कधी पण। त्याच्यामुळे व्ह्यू येवो न येवो त्यासाठी मी व्हिडिओ टाकत नाही, चॅनल रनिंगमध्ये राहावं आणि त्याचं काहीतरी पेमेंट चालू राहावं यासाठी मी यूट्यूबवरती व्हिडिओ टाकते। मेन म्हणजे याच्या यूट्यूबवरून तर म्हणजे सहजासहजी आपल्याला काही मिळत नाही, कारण यूट्यूबवरती खूप मेहनत करावी लागते। मेहनत अशी करावी लागते का तुम्हाला डेली व्हिडिओ टाकावे लागतात। डेली तुम्ही 4-5 व्हिडिओ टाकले तरी काही हरकत नाही, परंतु डेली तुम्हाला व्हिडिओ टाकणं गरजेचंच असतं। आणि जर तुमचं एखादं प्रोडक्ट असेल किंवा तुम्ही एखादी वस्तू बनवली किंवा एखादा खायचा पदार्थ बनवला किंवा तुम्ही स्वतः सेल करणार एखादी वस्तू जर तुम्ही सेल करू इच्छित आहेत तर तुमच्यासाठी यूट्यूब आणि इंस्टाग्राम खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे। याच्यावरून तुम्ही सुरुवात करू शकता। यूट्यूबवरून हळूहळू होते, परंतु इंस्टाग्राम असं पेज आहे का ज्याच्यावरून तुम्ही अर्निंग खूप सहजरित्या करू शकता। फक्त तुमच्याकडे विकण्याची पद्धत पाहिजे, तुमच्याकडे प्रेझेंटेशन करण्याची पद्धत पाहिजे। आणि ही जर पद्धत असेल तुमच्याकडे प्रेझेंटेशन करण्याची तर निश्चितच या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला यश मिळाल्याशिवाय राहत नाही। आणि यश हे मिळतंच, परंतु त्यासाठी एक दिवस मेहनत करावी लागत नाही, तर रोज 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 मेहनत करावी लागते। लोकांना पटवून द्यावं लागतं, लोकांना सविस्तर माहिती द्यावी लागते। प्रोडक्ट तुमचं कुठलंही असू दे, तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करत असू दे, तरी देखील आपल्याला लोकांना पटवून देण्यासाठी, लोकांना अट्रॅक्ट करण्यासाठी किंवा आपल्याला त्या गोष्टीचं नॉलेज जर असेल तर आपण त्याचं प्रेझेंटेशन चांगलं करू शकत असेल तर तुम्हाला काहीच हरकत नाही आहे का तुम्ही एखादा बिझनेस जो आहे तो तुम्ही यूट्यूब किंवा इंस्टाग्रामवरतून चालू करावा। कारण याद्वारे तुम्हाला काय होणार आहे, जर तुम्ही हाऊसवाईफ असाल किंवा इतर काही साईड तुम्हाला बिझनेस करायचा असेल तर तुम्ही निश्चित या साईडचा वापर करून तुम्ही तुमचा बिझनेस जो आहे तो करू शकता। किंवा तुमच्याकडे एखादी काही कला असेल, हल्ली बऱ्याच महिला घरगुती रांगोळ्या बनवत आहे आपल्या कार्डवरती आणि त्या देखील विकत आहे। बऱ्याच महिला टेलर आहे, त्या आपल्या वेगवेगळ्या ड्रेस साड्यांचे बनवून वेगवेगळ्या पद्धतीने त्याला छान असा टच देऊन त्यासुद्धा ड्रेसचंसुद्धा काम करत आहे। तर ह्या नवदुर्गा आहे, या नवदुर्गा प्रत्येक स्त्रीमध्ये एक वेगळी कला असते आणि ही कला जर तिने प्रेझेंट केली या सोशल मीडियाच्या मार्फत, जर आत्ता हल्ली प्रत्येकाकडे मोबाईल असतो आणि ह्या मोबाईलचा जर वापर करून प्रत्येकाने आपली जीवन जर जगायचं, उत्तम प्रकारे जीवन जगायचं ठरवलं तरीसुद्धा जगू शकतो। अगदी आजच्या काळामध्ये हे सोशल मीडिया म्हणजे खूप चांगलं साधन आहे, चांगल्या कामासाठी, वाईट कामासाठी नाही तर चांगल्या कामासाठी हे साधन तुम्ही याचा जर वापर केला तर निश्चित हे तुम्हाला उपाशी राहू देणार नाही। आणि सांगायचं तात्पर्य एवढंच आहे का आपला जो वेळ आहे 1-2 तासाचा वेळ जरी तुमच्याकडे असेल एक्स्ट्रा तर त्यामध्ये तुम्ही तो कुठेही वाया न घालवता तुम्ही जर तो वेळ जो आहे तो जर सत्कारणी लावला
तर निश्चितच महिन्याला कितीतरी तुम्ही कमवू शकता. हां, हे बरोबर आहे का तुम्ही पहिल्या महिन्यामध्ये कमवू शकत नाही, दुसऱ्या महिन्यामध्ये कमवू शकत नाही, परंतु एक दिवस असा नक्की येणार आहे का डेली महिन्याला तुम्ही थोडी का होईना अर्निंग तुम्ही करणार आहे. तर सांगायचं तात्पर्य एवढंच आहे का जो आपला वेळ आहे तो वाया घालवू नका. जो तुमच्याकडे काहीही टॅलेंट असेल तर ते अजिबात वाया घालवू नका. त्याचा जर उपयोग तुम्ही सोशल मीडियावर जर केला तर निश्चितच तुम्ही चांगल्या पद्धतीचे अर्निंग करून आपलं चांगलं जीवन जगू शकता.